सर्वांचेच लाडके उमेदवार की ज्यांना या मतदारसंघामध्ये अगदी लहान असो, थोर असो, तरुण असो, सांस्कृतिक क्षेत्रातला असो, क्रीडा क्षेत्रातला असो, साहित्य क्षेत्रातला असो, सगळेच जण अगदी मनापासून ओळखतात, ज्यांचा परिचय आपल्या घराघरामध्ये आहे, असे लाडके उमेदवार महेंद्र शेठ दळवी. आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुती गठीत झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावीपणे महायुतीचं काम चालू आहे. विकास कामांच्या बाबतीत नक्कीच आमदार साहेब बोलतील, परंतु चणेऱ्या पट्ट्यामध्ये अगदी पारंकार पासून सुरू झालेला खारगाव पर्यंत असलेला आणि त्या ठिकाणी भातसाई पासून पुढे सुडकोली पर्यंत असलेला रोहा तालुका, या रोहा तालुक्यामध्ये आदरणीय तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामं झालीत. परंतु ज्यावेळेस 2019ला तटकरे साहेब खासदार झाले आणि पुन्हा एकदा आता खासदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जोडला गेला रोहा पट्टा असेल, या रोहातल्या संपूर्ण जनतेचा संपूर्णपणे असलेला संपर्क आहे, हा संपर्क महेंद्र दळवी यांच्याशी राहिला. विकासाची कामं असतील, अगदी गल्ली बोळातले रस्ते असतील, समाज मंदिरं असतील, या सगळ्याच गोष्टींना न्याय देत असताना एक चांगल्या पद्धतीचा संवेदनशील नेता कसा असू शकतो, याचं सुद्धा उत्तम उदाहरण महेंद्र शेठ यांनी दिलं. त्यांच्या घरापर्यंत गेलेला कोणताही कार्यकर्ता असेल, कोणताही मतदार असेल, साधारण नागरिक असेल, कधी निराश होऊन आला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजना पोहोचवण्याचा महायुतीच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न झालाच. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महायुतीचं सरकार गठीत झालं आणि माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय सुरुवातीलाच घेण्यात आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीची योजना आणली. त्यांच्या खात्यामध्ये थेटपणाने मिळणारे 1500 रुपये हा एका भावाने बहिणीच्या त्या ठिकाणी भाऊबीजेच्या ओवळणीच्या स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. काही समाजकंटकांनी त्याला सुद्धा विरोध केला. माझ्या माता भगिनींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेस महाराष्ट्रात मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्या योजनेचे पैसे माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले. हे खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागल्यानंतर हे पैसे आम्ही बंद करू म्हणून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी चंग बांधला. काही जणांनी हे पैसे बंद करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली की याच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होईल, महाराष्ट्राच्या विकासाचे पैसे असे वायफळ देण्यामध्ये कुठलाही शहाणपणा नाही, असे काही शहाणे लोक बोलू लागली. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी आताचे शेका पक्षाचे नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्या ठिकाणी सपोर्ट केला. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी सहकार्य करणार का, हा सुद्धा प्रचार प्रसार हा आपल्या माध्यमातून निश्चितपणाने व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या विकासाला गती देणाऱ्या योजना त्या ठिकाणी आणल्या. त्याचबरोबर या संपूर्ण विकासामध्ये 26 गाव पाणी पुरवठा योजनेला त्या ठिकाणी जी योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता होती, ती सुद्धा कार्यान्वित करण्यासाठी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ही निवडणूक म्हणजे साधी सुधी निवडणूक नाही. या निवडणुकीमध्ये एक विक्रम होणार आहे. असं कधी झालं नाही की शेतकरी कामगार पक्षाच्या विरुद्ध असलेला उमेदवार हा एकदा निवडून आला आणि दुसऱ्यांदा पुन्हा निवडून आला. परंतु आपल्या सगळ्यांनी निर्धार करायचा आहे की या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांना 2019ला आपण विजयी केलंच, परंतु 2024ला सुद्धा त्यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करून पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या विरुद्ध महेंद्र दळवी हे दुसऱ्यांदा निवडून येऊ शकतात. हा सुद्धा विक्रम आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी निर्धार करूया की येणारे 20 तारखेला मतदान केंद्रापर्यंत मतदाराला घेऊन जाऊन त्या ठिकाणी आपलं मतदान हे महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरच्या बटनावरती बटन दाबून आपण महेंद्र दळवी यांना द्यायचं.